स्वामींच्या आशीर्वादामुळं आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळं आज आपलं चॅनल हे फुल मॉनिटाईज झालेलं आहे. प्रत्येक यूट्यूबरचं स्वप्न असतं जेव्हा तो यूट्यूब ओपन करतो तेव्हा आपलंसुद्धा चॅनल हे मॉनिटाईज व्हावं. आणि स्वामी महाराजांचा एक कृपाशीर्वाद होता बघा. स्वामी महाराजांनी माझ्या प्रयत्नांना यश दिलेलं आहे, म्हणूनच आपलं चॅनल हे एका वर्षाच्या आतच मॉनिटाईज झालेलं आहे. ही गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आणि खूप आनंदाची आहे बघा. कारण आपण जे प्रयत्न केलेले असतात किंवा जे कष्ट केलेले असतात त्याच्यामध्ये आपल्याला यश आलेलं असतं. तर तुम्हाला मी सांगते की मी यूट्यूब का ओपन केलं, यूट्यूब ओपन करण्यापाठी मग माझा कोणता उद्देश होता, कधीपासून मी यूट्यूब सुरू केलं ह्याविषयी थोडी माहिती देते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये. तर बघा, यूट्यूबमध्ये येण्याची आवड ही मला आधीपासूनच होती. म्हणजे मला असं बोलायला वगैरे किंवा आपल्याला एखादी गोष्टीवरती आपलं स्वतःची मतं मांडायला, माहिती द्यायला खूप आवड आहे. पहिल्यापासून मला बोलायला आवडतं. मला यूट्यूबवरती व्हिडिओ बनवायला आवडायचे. इन्स्टावरती सुद्धा मला रील्स वगैरे अपलोड करायला खूप आवड होती पहिल्यापासून मला. तर मी यूट्यूबवर येण्यापाठी मग तुम्हाला एक गोष्ट सांगते की मी पहिल्यांदा ना इन्स्टावरती छोट्या मोठ्या रील्स वगैरे बनवून अपलोड वगैरे अशीच करायची. त्याच्यानंतर माझ्या ज्या सिस्टर होत्या म्हणजे माझ्या बहिणी होत्या, त्यांनी मला सांगितलं की तू यूट्यूब चॅनलही ओपन करू शकते आणि यूट्यूब चॅनलवर सुद्धा तू एखादा व्हिडिओ वगैरे अशा अपलोड करू शकते की ज्यातून तुला अर्निंगसुद्धा होईल. असं त्यांनी मला त्यांचं एक मत सांगितलं त्यांनी मला. त्याच्यानंतर मी विचार केला ह्याच्यावरती की आपण ही यूट्यूब चॅनल ओपन करावं. पण यूट्यूब चॅनल ओपन करायचं म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याकडे एखादा टॉपिक पाहिजे की त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवू शकणार. आणि तुम्हाला तर सर्वांना माहिती आहे की यूट्यूबवरती एकदा जर आपण सुरुवात केली तर आपल्याला कंटिन्यू काम करावं लागतं आणि त्यातूनच आपलं जे पण असेल आपलं चॅनल मॉनिटाईज होतं. जर आपण मध्ये मध्ये ब्रेक घेतला तर आपल्याला एका वर्षामध्ये करायच्या वेळेला 5-6 वर्ष तर नक्कीच लागतील, कारण आपल्याला यूट्यूबमधलं काही माहिती नसतं जास्त करून. मग त्याच्यानंतर मी यूट्यूबमध्ये यायचा विचार तर केला, पण नंतर आता टॉपिक कोणतं घ्यायचं की ज्याच्यावरती मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ बनवू शकणार. तर मी असाच विचार करत असताना त्याच्यानंतर मला स्वामींच्या विषयी माहिती होती. म्हणजे स्वामींची सेवा तर मी 10 वर्षापासून सेवेमध्ये होते. स्वामींची सेवा करायची. स्वामींचं मला जास्त प्रमाणात असं माहिती वगैरे होती बऱ्यापैकी. पोथीवाचन वगैरे घरामध्ये करायची. तर असाच विचार करत असताना मला असं वाटलं की मी स्वामींच्या विषयी माहिती देऊ शकते बऱ्यापैकी, जी माझ्याकडे आहे, जे अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये किंवा मला जे येतं ते मी माहिती देऊ शकते. किंवा मी केंद्रामध्ये मठामध्ये गेल्यानंतर तिथं जे सेवेकरी असतात त्यांच्याकडनं सुद्धा माहिती घेऊन मी तुमच्यापर्यंत पोचवू शकते, असं माझ्या डोक्यामध्ये एक विचार आला आणि मी त्यातून चॅनल ओपन करायचा सुद्धा विचार केला. फेब्रुवारी 2025 या दिवशी होती गणेश जयंती आणि त्या दिवशी आपल्या यूट्यूब चॅनलवरती माझा पहिला व्हिडिओ अपलोड झाला. त्या दिवशीपासून मी चॅनलवरती म्हटलं स्वामींची माहिती वगैरे सांगायची. मी माहिती वगैरे चॅनलवरती सांगायला लागले. मग नंतर पहिल्यांदा मला यूट्यूब तर आपण ओपन केलं, पण यूट्यूबमध्ये काम कसं करायचं असतं, यूट्यूबमध्ये व्हिडिओ कसे बनवायचे असतात, एडिटिंग कसं करायचं असतं, थंबनेल कसं बनवायचं असतं ह्याविषयी काहीही माहिती नव्हती. यूट्यूबची सेटिंगसुद्धा मला माहिती नव्हती. व्हिडिओ तर टाकला, नंतर दुसरे टेकचे चॅनल वगैरे असतात त्यांचे व्हिडिओ वगैरे मी बघत गेले. तर टेकचे चॅनलचे व्हिडिओ बघत असतानाच बघा, मी पहिल्यांदा माझ्याकडनं एक चुकी झाली बघा यूट्यूबमध्ये, की मी ना सुरुवातीपासून ना जास्त करून माझा शॉर्ट व्हिडिओ खूप अपलोड झाले यूट्यूबवरती. म्हणजे मला हे माहीत नव्हतं की शॉर्टमधून आपल्याला वॉच टाईम भेटत नाही. मला असं वाटायचं की शॉर्ट लॉंग हे दोन्हीचे जे असतात ते वॉच टाईम आपल्याला भेटत असतो, पण आपल्याला शॉर्टचा वॉच टाईम भेटत नाही. आणि माझी पहिली ही चूक होती की मी 3 महिने कंटिन्यू चॅनलवरती शॉर्टच अपलोड करत होते. लॉंग व्हिडिओ अपलोड करायचे. 1 फेब्रुवारीला मी लॉंग व्हिडिओ अपलोड केला की मी 1 दिवस आडानं लॉंग व्हिडिओ माझे यूट्यूबवर येत होते. पण जास्त करून मी लक्ष केंद्रित शॉर्ट व्हिडिओवर केले बघा. मी खूप शॉर्ट टाकले. दिवसाला मी 3-3 शॉर्ट टाकत होते व्हिडिओवरती. आणि मला हे माहीत नव्हतं की शॉर्ट आणि लॉंग, आता ह्याच्यामध्ये कसं असतं, लॉंग व्हिडिओचाच फक्त आपल्याला वॉच टाईम काउंट होतो आणि शॉर्टचा आपल्याला वॉच टाईम भेटत नाही, ते फक्त व्ह्यूजमध्ये असतात. तर आता यूट्यूबमध्ये चॅनल तर ओपन केले, पण काही गोष्टी माहिती नसल्यामुळं मला म्हणजे एवढा वेळ लागला यूट्यूबमध्ये. म्हणजे एका वर्षाच्या आधी जर आपलं चॅनल मॉनिटाईज झालंच, पण मला वेळ लागला असं मला का वाटतंय, कारण मी जर सुरुवातीपासूनच जर जास्त करून लॉंगवरच फोकस केला असताना तर आधीच आपलं चॅनल मॉनिटाईज झालं असतं. मग त्याच्यानंतर काय व्हायचं की पुढचं जे पेज असतं बघा वॉच टाईमचं, तुम्हाला पहिलं पेज माहीत आहे की आपल्या चॅनलवरती, तर तिथं मला वॉच टाईम जास्त दिसायचा. तर मला हे माहीत नव्हतं की हा शॉर्टचा आणि लॉंगचा दोन्हीचा काउंट पुढं होतं. तर मी म्हणायचे माझा एवढा वॉच टाईम झालेला आहे. 3 महिने मी शॉर्ट जास्त टाकत गेले आणि 3 महिन्यात काय 2 महिन्यातच आपल्या चॅनलवरती 1000 सबस्क्राईब कंप्लीट झाले माझे 1000 सबस्क्राईब लवकर 2-3 महिन्यातच कंप्लीट झाले लगेच.
पण आता वॉच टाईमचा विषय आला ना, वॉच टाईम तर व्हिडिओ तर मी एक दिवस आडाने टाकायचे, म्हणजे एक दिवस आड म्हणजे तुम्हाला समजलं असेल की आज टाकला तर उद्या नाही टाकायचे, परवा टाकायचे, पण शॉर्ट मी कंटिन्यू टाकायचे व्हिडिओ. तर त्यातनं झालं काय की लॉंग व्हिडिओ माझा किती मिनिटाचा असायचा मला हेही माहीत नव्हतं की 3.5 मिनिटाच्या पुढचा लॉंग व्हिडिओ यूट्यूबमध्ये धरला जातो आणि त्याचाच वॉच टाईम काउंट होतो. तर मी व्हिडिओ पण लॉंग व्हिडिओ कशी टाकायची, 2.5 मिनिटाचा, 2 मिनिटाचा, 3 मिनिटाचा, 5 मिनिटाचा, 6 मिनिटाचा, हेच माझं यूट्यूबवरती 3 महिने चाललेलं होतं. 3 महिन्याच्या नंतर मला व्यवस्थित असे मी व्हिडिओ बघत गेले बघा. आणि तुम्हाला पहिल्यांदा एक सांगते की माया कलासरे हे त्यांचं यूट्यूबचं जे टेकचं चॅनल आहे बघा, खूप म्हणजे खूप महत्त्वपूर्ण माहिती देतात. मी आता यूट्यूबवरती सर्च करत होते, म्हणजे जे मोठे मोठे यूट्यूबर असतात बघा त्यांचे व्हिडिओ पण आहेतच, पण मला त्यांची माहिती काय एवढी जास्त मला समजतच. खूप छान यूट्यूबर माहिती देतात ते. नवीन यूट्यूबर असतील तर नक्कीच त्यांच्या चॅनलला व्हिजिट करा. त्यांच्या चॅनलमधून मी खूप काही शिकले, कारण त्यांच्या चॅनलमधूनच मला थंबनेल कसं बनवायचं किंवा यूट्यूबच्या ज्या सेटिंग असतात बघा, मी खूप त्यांच्या चॅनलवरचे व्हिडिओ बघून बघून शिकत गेले आणि मी त्याच पद्धतीनं चॅनलवरती काम करत होते बघा. थंबनेल बनवायला पण मी त्यांच्या टेकच्या एका व्हिडिओमधूनच शिकले बघा. मला तिथूनच समजलं की अशा प्रकारे थंबनेल आपण बनवू शकते. व्हिडिओ एडिट करायला सुद्धा मला येत नव्हतं. व्हिडिओ एडिट करायला सुद्धा मी त्यांच्या चॅनलवरूनच व्हिडिओ बघून शिकलेलं आहे. त्यामुळे ते टेकचं जे चॅनल आहे ना, खूप महत्त्वपूर्ण माहिती देतात. तुम्ही नक्कीच एकदा चॅनलला व्हिजिट करा. आता हेपर्यंत सर्व झालं. आता त्यानंतर बघा यूट्यूब चॅनल ओपन केलं. आता यूट्यूब चॅनल ओपन केलं म्हटल्यानंतर आपल्याला काही गोष्टींची माहिती नसताना आपण यूट्यूबवरती सर्च करत राहतो की मला ही गोष्ट समजावी, ती गोष्ट समजावी, यूट्यूबवर काम कसं करायचं असतं. तर त्यानंतर तिथं मला तेजू शिंदे म्हणून त्यांचं पण टेकचं चॅनल होतं, पण आता त्या टेकची व्हिडिओ वगैरे काही टाकत नाही. पण त्यांचे जे पहिले व्हिडिओ आहेत बघा, तुम्ही त्यांच्या पण चॅनल एकदा व्हिजिट नक्कीच करा. खूप छान माहिती दिलेलं आहे त्यांनी सुद्धा. त्यांच्या पण व्हिडिओमधून मला खूप काही शिकण्यासारखं मिळालं, म्हणजे शिकायला भेटलं की चॅनलवरती व्हिडिओ कसे अपलोड करायचे असतात, किती मिनिटाचा व्हिडिओ आपल्याला अपलोड करावा लागतो की जेणेकरून त्यातनं आपल्याला वॉच टाईम भेटतो. माझं 3-4 महिने ह्याच्यातच गेलं की मला समजलंच नाही की यूट्यूबवरती वॉच टाईम नक्की कशातनं मिळतो. आणि जेव्हा मला चॅनलवरती माझ्या 4 महिने पूर्ण झाले त्यानंतर मला काही गोष्टी कळाल्या की बाबा आपल्या चॅनलवरती लॉंग व्हिडिओमधूनच आपल्याला वॉच टाईम मिळतो, शॉर्टमधून काहीही भेटत नाही. शॉर्टमधून फक्त सबस्क्राईब वाढतात आणि शॉर्टमधून वाढलेले जे सबस्क्राईब असतात आपल्या चॅनलवरती ते लॉंग व्हिडिओला अजिबात बघत नाहीत. त्यांना शॉर्टचीच सवय लागलेली असते. आणि तुम्हाला जे नवीन यूट्यूबर असतील किंवा जे पण आता यूट्यूब चॅनल सुरू करतात किंवा यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे त्यांना मी खरंच सांगते की तुम्ही शॉर्ट टाका, नाही असं नाही, पण शॉर्ट कितपत टाकायचं हे तुमच्यावरती अवलंबून आहे. थोडक्यातच शॉर्ट टाका, म्हणजे एक दिवस आडना असं शॉर्ट टाका. जास्त करून जर तुम्हाला काम करायचं असेल तर लॉंग व्हिडिओवरतीच काम करा तुम्ही. तर त्यानंतर बघा त्या ताईंनी सुद्धा मला खूप सपोर्ट केला. तेजूताई होत्या बघा. ते तर माया कलासरे म्हणजे मायाताई आणि तेजू शिंदे म्हणजे तेजूताई, ह्या दोघी जणींचे चॅनल जे होतं टेकचे, म्हणजे त्यांचे चॅनल बघून बघूनच मी माझ्या चॅनलवरती काम करत गेले आणि त्यातून मला सक्सेस मिळत गेला बघा. खूप छान आहे दोन्ही पण चॅनल, तुम्ही नक्कीच व्हिजिट करा. नक्कीच तुम्हाला ह्यातून सुद्धा खूप काही शिकण्यासारखं मिळेल. आता हे सर्व झालं. आता आपल्या चॅनलवरती लॉंग व्हिडिओचाच वॉच टाईम काउंट होतो. त्यावेळेला मी जे एक दिवस आडनं लॉंग व्हिडिओ अपलोड करायचे तर मी कंटिन्यू लॉंग व्हिडिओ अपलोड करू लागले चॅनलवरती. कंटिन्यू माझे दररोज लॉंग व्हिडिओ चॅनलवरती येत होते. फक्त एक टायमिंग फिक्स नव्हता. मला दिवसभरामध्ये जेव्हा माझं थंबनेल वगैरे बनवून व्हायचं, एडिटिंग व्हायचं, त्यावेळेला मी व्हिडिओ अपलोड करायची. पण त्यानंतर काय झालं, त्यानंतर ना मी शॉर्ट टाकायचं कमी केलं. फक्त मी गुरुवारचीच एक स्वामींच्या विषयी माहिती ना शॉर्ट थोडक्यात सांगायचे. त्यानंतर माझ्या चॅनलवरती ना 3 महिने इतके व्ह्यूज डाऊन झाले ना, माझ्या एका लॉंग व्हिडिओला ना 5, 7, 6 एवढेच व्ह्यूज येत होते. मी कंटिन्यू व्हिडिओ टाकायचे, कंटिन्यू 2 महिने मी व्हिडिओसुद्धा कंटिन्यू टाकले तरीसुद्धा माझ्या चॅनलवरती 5, 6, 7, 10, 11 हेच व्ह्यूज यायचे. इतकं म्हणजे माझ्या जागी जर एखादी व्यक्ती असती ना तर तिनं चॅनल हे सोडून दिलं असतं, कारण एवढे व्ह्यूज डाऊन झालेली. असं नव्हतं की मी नवीन चॅनल सुरू केलं. 4-5 महिने तरी चॅनल सुरू करून झालेलं आणि मी कामसुद्धा करायची चॅनलवरती. इतके व्ह्यूज डाऊन झाले, 3 महिने व्ह्यूज माझे डाऊन होते पूर्णपणे. मग एक दिवशी काय झालं की असंच मी यूट्यूबवरती चॅनल बघत होते, म्हणजे व्हिडिओ वगैरे. तर त्याच्यामध्ये बघा एका व्हिडिओमध्ये असं सांगितलेलं की तुमच्या चॅनलवरती जर व्ह्यूज इतके डाऊन होत असतील तर तुम्ही एक काम करा की तुम्ही तुमचं जे चॅनलचं जे टॉपिक आहे ते चेंज करा. तुम्ही दुसरं कोणतं तरी निवडा, सिलेक्ट करा. तर मी विचार केला की आता माझे 3 महिने झाले तरी व्ह्यूज डाऊन आहेत. जर हे पुढं पण असं सुरू राहिलं तर दिवससुद्धा वाया जाणार आणि आपल्या चॅनलवरती चॅनलसुद्धा मोनेटाईज एका वर्षामध्ये होणं शक्य नाही. असा मी थोडा विचार केला. परत मी हा विचार केला की माझ्या चॅनलवरती जेवढे सबस्क्राईब आहेत ते सर्व सबस्क्राईब हे स्वामींचे सेवेकरेच आहेत ना, ते माझे शॉर्ट बघून आले. कारण मी शॉर्ट माझे जे होते
ते सर्व मी स्वामींच्या विषयी माहिती सांगणार किंवा स्वामींचा संदेश हे सर्व माहिती देणारेच माझे शॉर्ट होते, तर तेथूनच मला सबस्क्राईब भेटलेले. तर मी काय विचार केला की आपण कंटिन्यू काम करत राहायचं, आपल्या चॅनलवरती व्ह्यूज नाही येऊ दे पण करायचं. 3-3.5 महिने झाले तरीसुद्धा व्ह्यूज डाऊनच होते. मी कंटिन्यू व्हिडिओ टाकायचे बरं का, खूप म्हणजे खूप महत्त्वाचे मी तुम्हाला हे सांगते, कारण खूप यूट्यूबरसोबत ह्या गोष्टी घडू शकतात. पण तुम्हाला एवढंच सांगते की तुम्ही जर एखादी टॉपिक जर निवडले की बाबा ह्या टॉपिकवरतीच मला काम करायचं आहे, तर तुम्ही त्याच्यावरतीच काम करा. व्ह्यूज भले डाऊन होऊ दे तरीसुद्धा तुम्हाला व्यवस्थित एकही दिवस स्किप न करता आपलं काम आपल्याला करायचं. तुम्ही व्ह्यूज बघू नका, तुम्ही बाकी कोणत्याही गोष्टी बघू नका. आता मी माझ्या लॉंग व्हिडिओवरती बघा मध्ये मध्ये माझे थोडेसे घरातले ब्लॉग वगैरे पण शूट टाकलेले आहेत बघा. पण त्याच्यानंतर तर मी मध्ये मध्ये माझ्याकडे जेव्हा टॉपिक नसायचं, मला समजत नाही मी आज काय बनवू, कोणत्या विषय म्हणजे स्वामींविषयी व्हिडिओ बनवू, तेव्हा मी ते छोटे मोठे ब्लॉग होते जे मला आवडीचे होते, तर मी ते आपले शूट करून त्याच्यावरती टाकलेले आहेत माझ्या चॅनलवरती बघा. तर त्याच्यानंतर ना मला पण थोडंसं हे वाटायला लागलं, कारण कसं माहिती आहे का, यूट्यूबमध्ये 365 दिवसामध्ये आपल्याला वॉच टाईम कंप्लीट करायला लागतो. तर व्ह्यूज इतके डाऊन झालते, खूप डाऊन झालते व्ह्यूज माझे. आणि जे माझे व्हिडिओ पहिल्यापासून बघत असतील ना त्यांना ह्या गोष्टी लक्षात आल्या असते, माझे सबस्क्राईब असतील बघा लॉंग व्हिडिओचे. खूप म्हणजे खूप डाऊन, म्हणजे तुम्हाला सांगते की मला अक्षरशः विश्वास पटत नाही की माझा व्हिडिओ या 3 महिन्यामध्ये म्हणजे मागच्या 3 महिन्यामध्ये की 10 व्ह्यूजच्या पुढं सुद्धा जात नव्हता. मी कंटिन्यू काम करायचे. मी पण विचार करायचे, कारण यूट्यूबर आपले जे मोठमोठे यूट्यूबर असतात बघा टेकच्या चॅनलवर, ते आपल्याला सांगतात की व्यवस्थित तुम्ही काम करा. मी थंबनेल व्यवस्थित बनवायची, मी व्यवस्थित व्हिडिओ अपलोड करायची, पण व्हिडिओला व्ह्यूज येत नव्हत्या. त्यानंतर मी अर्नच्या पेजवरती गेले, तिथं माझा वॉच टाईम चेक केला, तर वॉच टाईम फक्त आणि फक्त 1,500च होता आणि 365 दिवस व्हायला फक्त माझ्याकडे 3 महिने बाकी होते. तर त्या 3 महिन्यामध्ये मी राहिलेला वॉच टाईम कंप्लीट कसा करणार, खूप म्हणजे खूप मला म्हणजे असं थोडं टेन्शन आलं होतं, कारण मी काम तर व्यवस्थित करत होते यूट्यूबवरती, पण वॉच टाईम वाढत नव्हता. यूट्यूबनं मला 2-3 वेळा नोटिफिकेशन पाठवून मेल पाठवून सुद्धा सांगितलं की तुम्ही लाईव्ह घ्या, पण मी लाईव्ह घेतच नव्हते. मी लाईव्ह म्हणायची कशाला आत्ता लाईव्ह घ्यायची असा माझा एक विचार होता की मी लाईव्ह घेत नव्हते जास्त करून, मी व्हिडिओवर काम करायची. तर लाईव्ह मी काही घेतलाच नाही तरीसुद्धा. मग त्याच्यानंतर काय झालं, आता माझ्याकडे एवढे कमी दिवस आहेत, आता माझा वॉच टाईम कंप्लीट होणार का नाही हा खूप मनामध्ये विचारायला लागला. काय करावं काय समजत नव्हतं. पण मी एकच केलं बघा, मी एक दिवशी काय केलं, गुरुवारी ना म्हणजे मला सारखं वाटायचं की मी स्वामींविषयी माहिती तुमच्यापर्यंत पोचवते, म्हणजे ही स्वामींचा विचार केला की मी स्वामींची माहिती तुमच्यापर्यंत पोचवत आहे, तर ही आपल्या स्वामींची इच्छा असल्याशिवाय मी स्वामींविषयी माहिती तुमच्यापर्यंत पोचवा लागली का, किंवा मी स्वामींची सेवेकरी आहे, स्वामींच्या सेवेत आले, ही स्वामींच्या इच्छेशिवाय हे सर्व गोष्टी घडत असतात. तर मी त्या दिवशी काय केलं की माझ्याकडे किती दिवस राहिल्यात आणि किती दिवसामध्ये माझं चॅनल मोनेटाईज होणार आहे हा विचार मी काही केला नाही. मी फक्त गुरुवार होता बघा आणि ह्या गोष्टी माझ्यासोबत घडलेल्या आहेत, म्हणजे मी तुम्हाला तुमच्यासोबत एक शेअर करते. तर गुरुवार होता आणि त्या दिवशी म्हणजे चॅनलवरती व्ह्यूज इतके डाऊन होते की 3 महिने काम करते मी पूर्ण, म्हणजे 3 महिने कंटिन्यू, एक दिवस पण स्किप केला आणि नंतर तर मी कंटिन्यू म्हणजे जे मी एक दिवस 8 व्हिडिओ टाकायचे ना लॉंग, तर मी 3 महिन्यात बघा मी इतकं ठरवलं की व्यवस्थित व्हिडिओ टाका, तरी व्यवस्थित टाकून रोज माझा एक व्हिडिओ अपलोड व्हायचा व्यवस्थित, 9-8 मिनिटाचा, 10 मिनिटाचा, 11 मिनिटाचा व्हिडिओ लॉंग अपलोड व्हायचा, तरीसुद्धा व्ह्यूज डाऊन होते. मग नंतर मी काय केलं, गुरुवार होता बघा त्या दिवशी मी दिवा वगैरे लावला आणि स्वामींना एकच प्रार्थना केली की म्हटलं जर ह्या चॅनलवरती मी जी माहिती सांगत आहे म्हणजे स्वामी सेवेकरांपर्यंत, ती माझी माहिती जर तुम्हाला योग्य वाटत असेल किंवा माझ्याकडनं काही चुकत चर नसेल ना माहिती सांगताना, किंवा तुम्हाला जर मी माहिती सांगत आहे तुम्हाला जर आवडत असेल, तर तुम्ही आपल्या चॅनलना या 365 दिवसामध्येच मोनेटाईज होईल, एका वर्षामध्ये. माझ्याकडे किती दिवस राहिलेत मी हे बघत नाही, तर तुम्ही काहीही करू शकता. म्हणजे स्वामी महाराज ब्रह्मांडाचे ब्रह्मांड नायक आहेत बघा, ते काहीही करू शकतात. ते एका क्षणामध्ये काय एका दिवसामध्ये सुद्धा माझा वॉच टाईम कंप्लीट करू शकतात, हे मला एक विश्वास होता. मी त्यांना एवढीच प्रार्थना केली बघा आणि त्यानंतर सांगितलं की मी माझ्या चॅनलवरती कंटिन्यू काम करणार, कंटिन्यू. माझ्याकडे किती दिवस आहेत किती दिवस राहिलेत हे मी विचार करणार आहे, कारण होईल. कारण मग तिनं काय केलं असतं, माझ्याकडे दुसरी कोण असती तर त्यांनी असं केलं असतं की थांबले असत्या, व्हिडिओ टाकणं स्किप केलं असतं आणि त्यांनी म्हटलं असतं की आता असं पण आपला वॉच टाईम मायनस होणार आहे, की आपला वॉच टाईम काही पूर्ण होणार नाही. पण मी ते काही गोष्टी बघितल्या, मी फक्त स्वामींवर विश्वास ठेवला की मला एक विश्वास होता की मी या यूट्यूब क्षेत्रामध्ये आले आणि त्यांच्याविषयी जी माहिती तुमच्यापर्यंत पोचवायला त्यांचीच एक इच्छा होती बघा. आणि माझे सबस्क्राईब हे 2 महिन्यामध्ये कंप्लीट झालेले आहे चॅनलवरती. माझ्या चॅनलवरती मी लॉंग व्हिडिओसुद्धा टाकत होते, त्याच्यावरती व्ह्यूज एवढे डाऊन झाले की माझी परीक्षा होती यूट्यूबमध्ये. मी त्यांना म्हटलं की काही पण असू दे, मला यूट्यूबवरती 365 दिवस आणि मला कुठला दिवस काय माहीत नाही, मला फक्त एवढंच माहिती आहे की तुम्हाला जर वाटत असेल की आपलं चॅनल मोनेटाईज व्हावं आणि मी अशीच नवीन व्हिडिओ हे स्वामी सेवेकरांपर्यंत माहिती पोचवावी, तर आपलं चॅनल नक्कीच
या 365 दिवसामध्येच मोनिटाईज होईल. कसा पण तुम्ही वॉच टाईम कंप्लीट करा. मी फक्त माझं काम करणार, मी कंटिन्यू व्हिडिओ टाकणार आहे. मी तेवढीच त्यांना प्रार्थना केली होती बघा त्यादिवशी, आणि त्या दिवसापासून मी आत्तापर्यंत कंटिन्यू व्हिडिओ टाकत राहिले, कंटिन्यू. पहिल्यांदा माझ्या चॅनलवरती बघा, पहिला माझा जो व्हिडिओ व्हायरल झाला तो अगदी साध्या सोप्या पद्धतीनं स्वामींची सेवा कशी करावी ह्याविषयी मी माहिती देणारा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा व्हायरल झाला होता बघ. पहिला लॉंग व्हिडिओ होता माझ्या चॅनलवरचा तो. आणि तो व्हिडिओ तर मला ज्या माहिती होती म्हणजे स्वामींची सेवा कशी करायची अगदी साधी सोपी पद्धत, ती मी त्या व्हिडिओमार्फत सांगितले होते आणि मला तो व्हिडिओ माझा व्हायरल झाला. त्याच्यानंतर व्हिडिओवर 2000, 3000, 3500, 4000 असे व्ह्यूज येत जायचे. आणि नंतरच्या वेळेला बघा माझा अजून एक व्हिडिओ व्हायरल झाला, अगदी घरामधून बाहेर पडताना स्वामींना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आपल्या घरामध्ये, स्वामींचा जर फोटो असेल तर. तो व्हिडिओ माझा एक व्हायरल झाला आणि त्याच्यामधून मला वॉच टाईम मिळाला. मिळाल्यानंतर बघा नंतर माझ्या चॅनलवरती मी एक ठेवलं की जेव्हा स्वामींना प्रार्थना केली ना त्या दिवशी मी माझ्या चॅनलवरती एकच टायमिंग ठेवलं, मी 6लाच व्हिडिओ माझा लॉंग व्हिडिओ अपलोड करणार. मी एकही दिवस स्किप केलेला नव्हता. मी रोज व्हिडिओ टाकायचे, रोज. कधीतरीच माझा एका दिवस स्किप व्हायचा बघा. नंतर मी एकही दिवस स्किप केला नाही. व्यवस्थित मी 6 वाजताच माझा व्हिडिओ अपलोड करायला लागले. नंतर मी लाईव्ह स्ट्रीम पण घ्यायला लागली. पण लाईव्ह घेताना बघा त्याला अगदी कोणीसुद्धा नसायचं. 1, 2, 3, 4 जणच असतात. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की लाईव्हचा वॉच टाईम तेव्हाच भेटतो जेव्हा आपल्या लाईव्हला जास्त जण असतात, 10, 12, 20 जण तर पाहिजेत. असं नाही की 2-3 जण आपल्याशी बोलायला लागले, कनेक्ट असले, त्याचा वॉच टाईम काही आपल्याला भेटत नाही. मी चेक करते YT जाऊन. त्यामुळं त्याचासुद्धा मला जास्त मिळत नव्हता. मग मी माझं काम मात्र मी कंटिन्यू करायची. मी एक वेळेला दिवसाला 2-2 व्हिडिओसुद्धा अपलोड केल्यात लॉंग व्हिडिओवरती. 2-2 व्हिडिओसुद्धा चॅनलवरती टाकल्यात. नंतर तर माझं म्हणजे 365 दिवसाला खूप कमी दिवस राहिलेले आणि मला सारखं असं वाटत. पण मी विश्वास काय कमी केला नव्हता. माझा विश्वास स्वामींवर होता की ते काही करतील आणि माझा वॉच टाईम कंप्लीट करणार. कारण त्यांनी मी चॅनल त्यांच्या ह्यानं सुरू केले, म्हणजे त्यांचा एक आशीर्वाद होता म्हणूनच चॅनल सुरू केलं ना. तर त्याच्यानंतर काय झालं, त्याच्यानंतर मला यूट्यूबचं जे नोटिफिकेशन होतं जे अरणेच्या पेजवर येतं बघा, ते आपल्याला काल गुरुपुष्य अमृत होतं आणि स्वामींचा गुरुवार होता आणि त्या दिवशीच मला हे YTच्या स्टुडिओमध्ये अरणेच्या पेजवरती ते बटन आलं की तुमचं चॅनल आता फुल मॉनिटाईज झालेलं आहे. आणि हा दिवस खूप महत्त्वाचा होता बघा आणि गुरुवार होता. आता ह्याच्यावरून तर मला एक गोष्ट लक्षात आली की स्वामींचा आशीर्वाद, स्वामींनी माझ्या प्रयत्नांना यश दिलं आणि त्यामुळंच तुमच्या सर्वांचं सहकार्य होतं आणि त्यामुळंच माझे चॅनल हे फुल मॉनिटाईज झालेलं आहे. आणि कालचा दिवस खूप महत्त्वाचा होता बघा. मी एक स्वामी सेवेकर आहे, स्वामी भक्त आहे म्हटल्यानंतर माझ्यासाठी कालचा दिवस खूप महत्त्वाचा होता आणि माझी खूप इच्छा होती की माझं चॅनल हे फुल मॉनिटाईज जे होणार आहे ते गुरुवारीच व्हावा. आणि गुरुवारीच काल योगायोगानं चॅनल मॉनिटाईजसुद्धा झालं. मी आपल्या चॅनलवरती पोस्टसुद्धा केली होती बघा. आणि व्हिडिओ मला बनवायला काल काही वेळ भेटला नाही म्हणून मी आज व्हिडिओ बनवत आहे आणि तुमच्यापर्यंत पोचवत आहे. तर तुमचा सपोर्ट मला असाच राहू दे. असंच मी नवीन व्हिडिओ तुमच्याकडे घेऊन येईन स्वामी सेवेविषयी. तर तुम्ही आपले व्हिडिओ बघत राहा, चॅनलला एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं बघा. थोडक्यात मी तुम्हाला माझी माहिती दिली. तर आता मी जे नवीन यूट्यूबर आहेत किंवा जे आता चॅनल ज्यांनी ओपन केले त्यांना मला एकच सांगायचं आहे की तुम्ही जर स्वामींची माहिती जरी सांगत असाल ना चॅनलवरती, तुम्हाला जेवढं तुम्हाला चॅनलवरती फेस टू फेस जेवढं पण ओरिजिनल कंटेंट टाकून काम करता येईल ना तेवढं करा. लाईव्ह वगैरे जे असते बघा, स्क्रीनकास्ट लाईव्ह जेव्हा जी पण तुम्ही घेताय आता की एखादा फोटो ठेवायचा आणि जी लाईव्ह घेत आहात ती लाईव्हचा वॉच टाईम तुम्हाला दिसतोय नाही असं नाही. पण जेव्हा तुम्ही चॅनल मॉनिटाईजला पाठवणार त्यावेळेला खूप मोठे प्रॉब्लेम होतात. यूट्यूब चॅनल लगेच आपलं डिमॉनिटाईज करत आहे, डिलीट करत आहे आणि तुम्हाला असं वाटतं की त्यातून आपल्याला वॉच टाईम तर भेटतो आणि वॉच टाईम तिथं तुम्हाला अरण्य पेजवर सुद्धा येतोय. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं की माझा वॉच टाईम ह्यातून वाढत तर आहेच, पण तुम्हाला हे सर्व प्रॉब्लेम हे फेस करायला तेव्हाच लागणार आहे जेव्हा तुम्ही तिथपर्यंत पोहोचला असणार की जेव्हा तुमच्या चॅनलवरती 4000 वॉच टाईम कंप्लीट झाला असतो, 1000 सबस्क्राईब कंप्लीट झाला आणि जेव्हा तुम्ही चॅनल मॉनिटाईजसाठी पाठवतात. हे AIचं कलियुग आहे बघा, म्हणजे AI सुरू झालेलं आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पहिले ह्या गोष्टी एवढ्या समजत नव्हत्या, पण आता AI जो आलेला आहे, AIची सिस्टीम जी आहे ती प्रत्येक लॉंग व्हिडिओ, प्रत्येक तुमचा शॉर्ट, प्रत्येक तुमचा व्हिडिओ एकाने एक चेक करते की तुम्ही त्याच्यावरती कुणाचं भाईचं कंटेंट यूज केलेलं नाही का, तुम्ही त्याच्यामध्ये काही वेगळं दाखवलेलं नाही का, हे सर्व चेक करूनच ते आपल्या चॅनल आता मॉनिटाईज करत आहे. त्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे की नवीन यूट्यूबरसाठी जे पण स्वामींची व्हिडिओ बनवत आहे, तुम्हाला थोडा वेळ लागेल, वेळ लागला तर तुम्ही स्वामींवरती विश्वास ठेवा आणि तुम्ही कंटिन्यू काम करा, व्यवस्थित काम करा, प्रयत्न करा. तुमच्या प्रयत्नांना स्वामी नक्की यश देतील. फक्त हे जे लाईव्हचं घेता तुम्ही स्क्रीनकास्ट लाईव्ह जेव्हा जी पण लाईव्ह घेता बघा, तर अशा पद्धतीची लाईव्ह घेऊ नका. जेवढं तुम्हाला ओरिजिनल फेस टू फेस लाईव्ह घेता येईल तेवढे घ्या. भले तुम्ही 1 तास लाईव्ह घ्या, पण तशीच लाईव्ह घ्या. आपल्या चॅनलवरती कोणत्याही प्रकारचं कोणतंच जे यूट्यूबला मान्य नाही ती कामं करू नका.
कारण पुढं जेव्हा तुम्ही जाणार ना तेव्हा तुम्हाला खूप वाईट वाटणार, कारण आपण एवढं वर्षभर मेहनत केलेली असते आणि त्याच्यानंतर जेव्हा चॅनल डिलीट होतं तेव्हा आपल्याला खूप वाईट वाटतं. आणि सर्वांना माहिती आहे, त्यासाठी सांगते की आत्ता जे पण काम करतात, जे पण माझा व्हिडिओ बघत आहे त्या सर्वांना सांगते की उशीर लागू दे तुम्हाला, उशीर जरी लागलं तर असं नाही, पण आपण ओरिजिनल व्यवस्थितच काम करायचं आणि आपलं चॅनल मॉनिटाईज करून घ्यायचं. तर एवढंच मला नवीन यूट्यूबरसाठी सांगायचं होतं. तर तुम्ही फक्त काम करत राहा, काम केल्यानंतर आपल्या प्रयत्नांना स्वामी यश देतात. आणि मी तुम्हाला हा एक अनुभव सांगितला माझ्या आयुष्यातला मगाशी, तर नक्की यश देतील तुम्हाला सुद्धा. तर तुम्ही सुद्धा असंच चॅनलवरती काम करा. आता पुढं मला माहिती आहे की अजून मला खूप पुढं जायचं आहे, किंवा खूप आता तर खूप स्ट्रगल आहे, कारण आता तर डॉलर बनवायचे आणि ते सोपं नसतं. त्यामुळे मला तर आता खूप काम करायला लागणार आहे. तर तुमचा सपोर्ट मला असाच राहू दे. तुम्हाला आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर. आणि सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्ही सर्वांनी सपोर्ट केला. स्वामींचा आशीर्वाद होता. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या विचार नक्कीच पूर्ण करतील, स्वामीचरणी प्रार्थना. तर सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. भेटूया आता नेक्स्ट